ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे पौर्णिमा आणि आज आपण बघणार आहोत श्री सत्यनारायणाची कथा. जर पौर्णिमेच्या दिवशी आपण श्री सत्यनारायणाची कथा ऐकली तर आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमोजी गणनाथा तुझे चरणी ठेवू माथा. श्री सत्यनारायणाची कथा वधवी आता स्वामिया. नमो तुझला सरस्वती आदी माया लावण्य ज्योती. तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी. आता नमो गुरुदेवता योगी राज सुखदाता. कृपा करुणी मजानाथा जो का स्वामी माझा तो. नमो आदी नारायण जो विश्वव्यापी निरंजन. ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागताती तिन्ही लोक. आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवान. त्याचे चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तताती. आता एका कथानुसंधान जे पावन परमगहन. नैमिषारण्य शौनकादी ऋषीगण सुता लागी पुसते झाले. कलियुगी मानवजन बहुत झाले मतिहीन. त्यांचा उद्धार व्हावा हिचा प्रयत्न थोडक्यात सांगावा. कामना सिद्धीचा प्रकाश भूलोकी हा इतिहास. कलित सोपा सर्वास ऐसा काही सांगावा. सूत उवाच. शौनका तुम्ही जो केला प्रश्न हाची नारद भगवंता लागून. पुसता झाला कर जोडून तेची अनुसंधान सांगतो. भगवान वाच. कलित करी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश. सुरवर देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो. प्रगट करून यतीद्वारा तोची प्रसंग सर्व बरा. श्रीहरी विप्रांचा संवाद सारा सांगतो तुझ कारणे. कृतयुगी तैसे त्रेतायुगी द्वारपाराचे अंती कलियुगी. सत्यनारायणाचे पूजा मार्गी यतीद्वारा प्रगट केले. काशीपुरी ही विख्यात तेथे शतानंद नामे विप्र राहत. पुत्र कलत्र कुटुंबसहित दीनगृहस्थश्रमी असे तो. विष्णुव्रत परायण दरिद्रे करुण व्यापिला पूर्ण. कुटुंब निर्वाह कारण भिक्षेशी जाता जाहला. नम्र आणि शांत बहुत त्यास प्रत्यक्ष देव होत. वृद्ध ब्राह्मण वेशे शांत पुसे विप्रा लागुनी. कोठे गेले तुवा प्रयाण काय मनी इच्छा धरून. यती उवाच. भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामासी जात असो. सत्यनारायण उवाच. भिक्षावृत्ती विप्रास परमधर्म आहे त्यास. परे तू माझा उपदेश एके विप्रोत्तम. सत्यनारायण देव कलियुगात प्रत्यक्षाचा प्रभाव फळदाता सर्वांसी. दारिद्र्याचा करुणी नाश भुक्ती मुक्ती देत विशेष. शोक संतापाचा ही लेश काही एक उरवणे दे. त्या हरीस तू जाई शरण मनोभावे प्रीती करून. तोची शोक संतापन असून मनोरथा पूर्ण करील. स्वमुखे येसे वदन भूदेवास सांगत असे आपण. कंठ दाटून या ब्राह्मण म्हणे देव कोठे सांगपा. सत्यनारायण उवाच. मीच सत्य रूपे करून प्रत्यक्ष झालो निरंजन. मीच विप्र रूप धरून प्रगट झालो तुझ लागी. पाप बहुत होता जनी मीच स्वतः अवतार धरुणी. भक्ती भावे करुणी तारक होतो सर्वांसी तू माते शरणे. सर्व भावे मज ध्यायी संकटे सर्व ठाईचे ठाई. लयाशी पावतील ऐसे बोलून तत्काळ रूप आपले अत्यंत अढळ. डाविता झाला वेल्लाळ शतानंदा लागुनी. चतुर्भुज मेघश्याम वर्णे आयुधे करी शोभायमान. मस्तकी मुगट परमगहन यती पाहता जाहला. पितांबर आणि वनमाळा चारू हास्य वदन सावळा. ऐसा देखताची ते वेळा मस्तक ठेविले तये चरणी. शतानंद उवाच. हे भवनाशक मोक्षदानी माझे अपराध मनात नानी. तुझी पाया लागुनी शरण जाण मी असे नमस्कार करीतो तव चरणी. भवसमुद्रात गेलो बुडोनी तुझे स्वरूप विसरोनी. मूढ प्राय झालो मी आदी अनादी मायेचा करता. तुझी भक्तांची संकटे हरता तुझे आज्ञेविन त्रिजगाता. सामर्थ्य देवादिका नसे नमो सत्यनारायण रूप. विश्व हेची तुझे स्वरूप तुझी सर्वांचा काळ रूप. तारक सर्वांसीच तू. भाग्य माझे उदयासी आले तुझे कृपे पहिले पाऊले. मज दिना ते उद्धरले नारायण सर्वेशा. मी न जाणे कवन प्रकारे केला माझा अंगीकार. आदी अनादी विश्वंभर मज दिना ते तारावे.
मी दरिद्रे करून व्यापलो आहे परिपूर्ण. आता तुझे पूजेचे विधान संपूर्ण सांगे मज लागे. मुखे करीशील वाचाळ गिरीवर चढे पांगुळ. तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेविती. श्री सत्यनारायण उवाच. द्रव्यादिकी माझी नवे तृप्ती. भक्तीची केवळ मज प्रीती. हास्य करुण मधुर गती. ऐसा बोलता झाला. बहुत धनाचे नवे कारण. अनायासे मेल तेने करुण. भक्तीने करावे माझे पूजन. षोडोपचारे करुणीय. मज गृह आदी करून संकटात निर्मुक्त झाले जाण. केवळ भक्तीचे कारण आणि प्रिय मज नाही. आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान. अनायासे करिता प्रयत्न भक्तिभावे फसावे. गृही अथवा मंदिरात सौम्यवारी यथास्थित. नाना प्रकारे तोरणादी समवेत स्तंडील तेथ करावे. कलश उदके पूर्ण आणून स्थापावा परिपूर्ण. वरी दीप प्रज्वालून घृते करून ठेवावे. मांडून सिंहासन त्यावरी शालिग्राम स्थापून. विप्रमुखे पूजन यथाविधी करावे. अथवा विष्णुमूर्ती स्थापून पूजावी यथामती. भक्तिभावे मनोरथपूर्ती सत्य सत्य जाणपा. धूपदीपाचा विस्तार करावा जो यथाप्रकार. नैवेद्याचे ही विचार तोही एकपा यथाविधी. सपाद गोधूम चूर्ण घृतात त्यास आहळून. दूध शर्करा मिळवून पाक सिद्ध करावा. षडस आणि पक्वाने ओदन आणि मिष्टाने नाना प्रकारचे करून भक्तीने मजा अर्पावी. मध्ये पानीय आचमन सुगंधयुक्त तांबूल जाण. श्रीफलादी दक्षिणा रत्न यथा विभव अर्पावे. मिळून सकळ आप्तजन गृहस्थादी संपूर्ण. कथा इतिहास तीन आदरे करून एकावी. भिल्ल राजे आणि वानिक चरित्र त्यांचे अनेक. उद्धरून गेला भाविक शुद्ध भावे करुणिया. या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिल मनी ती मी पूर्ण करून. अंती नेईन निजधामा. द्रव्याची मज नाही प्रीती. अंतकरणापासून भक्ती करून आळवावी मज प्रती. पुत्रादी देईन सर्व भावे. ऐसे देऊनी वरदान यतिरूप अंतर्धान. झाले आपण सत्यनारायण आपले पूजन प्रकट केले. विप्रविस्मित होऊन घरी आला परतून. श्रेयसी सर्व वर्तमान सांगता झाला तेधवा. उभयता नमस्कार करून जे का आज भिक्षेत मिळेल अन्न. त्यात सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करीन मी. निश्चय करून ते वेळा भिक्षेसी नगरात पातला. न मागता बहुलाभ झाला. पूर्ण झाले मनोरथ. विप्रासी हर्ष झाला. विस्मयही मनात केला. श्रीहरी प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने. स्त्रियेने त्याच काळी पती आज्ञा वंदून भाळे. पूजा सामग्री सिद्ध केली. आपती मित्रादी मिळविले. सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून. इतिहास सकळ श्रवण करून कृतकृत्य झाला. भक्ती पाहून तत्काळ प्रसन्न झाला घननीळ. विप्रात म्हणे प्रेमळ माग इच्छित वरदान. शतानंद उवाच. रथ अश्व आणि हत्ती मंदिरे आणि चामरे डुलती. दास दासी आणि पदाती लक्ष्मी विपुल देई मज. गाई म्हशी वासरा सहित दूध विपुल आनंदी देत. काया वाचा करुणी मनात आपली भक्ती ही द्यावी. तथास्तु म्हणे भगवंत दिधले तुझला मनोवंचित. अंतकाळी माझे पद प्राप्त तुझ होईल विप्रोत्तमा. ऐसे पाहुणी वरदान कृतकृत्य झाला विप्रण. नाना भोग भोगी आपण श्रीपुत्रादी समवेत. दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आदरे करून. आपा आपले घरा लागून सर्व जाते झाले. धन्य विप्रण यासी प्रसन्न झाला नारायण. त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी. आता पुढे आख्यान बिल्लाचेही सांगेन. उद्धरण पावला मोक्षसदन कथा पावन ऐकावी. इति श्री इतिहास समुच्चय प्रथमोध्याय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सूत उवाच. निषाद एक काष्टे वेचून नित्य विकाव्या गावात आणि एके दिवशी काशीपट्टणी भारा आणून ठेविला. तो झाला तृषाक्रांत शतानंदाचे घरी येत. पाणी पिऊन विस्मित मनी बहुत झाला. हा विप्र निष्कांचन याचे घरी इतके धन व्हावयासी काय कारण. तया लागी पुसता झाला. निषाद उवाच. म्हणे विप्रा तू दरिद्री असता कोठून वैभव आले आता. दासी दासादी बहुता प्राप्ती झाली तुझ लागी. हात जोडून म्हणे तया तू समर्थ सर्व सांगावया. मजवरी करून दया झाले ते सर्व सांगावे. शतानंद उवाच. श्री सत्यनारायण देव तयासी पूजिता प्राप्त सर्व. कलित जयाचा प्रभाव शेषासही न वर्णवे. त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावे करून. मजवरी तो प्रसन्न होऊन वैभव दिदले हे. निषाद उवाच. विप्रासी साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मज लागी सांगावे. कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून. शरण तुझ असे मी साधूचे जे का चित्त. समान उपकारी राहत काही गोष्ट न ठेवता वृत्तांत. वदाबाजी स्वामिया हे कुण्य ते वेळा. विप्र सर्व सांगता झाला. म्हणे जय राजा कृतात झाला.
तो इतिहास ऐकपा. कोणी एक राजा पुण्यवंत केदार मणिपूर नगरात बहुत दिवस राज्य करत. प्रजा पालक धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर सेनापती धुरंधर माझे आश्रमी येता झाला. सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होतो जाण. हे पाहून तो आदरे करून मज पुसता झाला. मी त्यास सांगितला प्रकार तोची एके सत्य विचार. कामना इच्छुनी करीती नर निष्काम करीती क्वचितची. मज सांगितले नारायण जाण तोची विधान संपूर्ण. सांगता झालो त्या लागून पूर्व पीठिका परी. त्याच प्रकारे तयाने जाण पूजिला श्री सत्यनारायण. राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले तये काळी. पूजा करावी भक्ती करुणे वित्त शाट्य विवर्जुन. तोषित नाही नारायण द्रव्य संभारी करुणे. श्री नारायण परमात्मा जाणा तयासी सर्वांचा अभिमान. सोसत नाही हे सत्य जाणा भक्तीने पूजावा. सुदाम देवाचे पोहे भक्षण प्रीतीने करी नारायण. विदुर गृही तेसाची जाण अतिथ्य करून तोषला. दुर्योधनाचे घरी पूजान अंगीकारी श्रीहरी. विदुराची मंदिरी राहता झाला गोविंद. गोपी अजामेळ आणि व्याध हनुमंत बिभीषण आणि गृध. अधम काय जे प्रसिद्ध दैत्य दानव तारिले. ऐसे एकूण या राजा पूजा संभार आणूनी सुओजा. मिळून या प्रीतीने समाजा पूजिता पै जाहला. तेसेच निषादा संपूर्ण भक्तिभावे करी पूजन. सर्व भावे अनन्य शरण होई तू सत्यनारायणाते. या लोकी सर्व सुख जाण अंती श्रीहरीचे चरण. पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाणतो. ऐसे एकताची ते वेळा निषादे तयासी नमस्कार केला. तेथून आपले घरी आला राहता झाला आनंदे. आपले स्वजाती जन निषादे सर्व बोलावून सांगता झाला वर्तमान. सत्यनारायण पूजेचे मनी निश्चय केला तेने. आज काष्ट विक्रियात जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून. सत्यनारायण पूजेन मी हा निश्चय करून निघाला. तो अनायासे धन पावला चतुर्गुणित ये वेळा. आनंद झाला मनात आपले घरी येऊन. स्त्रिये लागी बोलावून सांगता झाला प्रेमी करून. पूजा सामग्री आणि तू ती एकूण आनंदयुक्त. पूजनाचे साहित्य आणीत गोधूम चूर्ण आणि धृत. दुग्ध शर्करा आणली त्यांचा करुणिया पाक. आणि पक्वाने अनेक पुत्र पोत्रादी सकळीक. अर्चना लागी बोलाविले स्वतः शुचिभूत होऊन. स्थापिते सत्यनारायण यथाविधी पूजन करून. कथा श्रवण करविली भक्तिभावे नमस्कार. करिता झाला निषादेश्वर प्रसाद सर्वही सादर. सेविते झाले तात्काळ या लोकी भोगवासना. जी जी केली त्याने कल्पना ती त्या देऊन वैकुंठ राणा. अंती स्वसान्निध्य देता झाला. इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा द्वितीय अध्याय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सूत उवाच. आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष. जेणे कृतार्थ झाला वैश्य रायाची या उपदेशे. मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राजा विख्यात. तो मिळून जनसमस्त सत्यनारायण पूजितसे. तो रत्नपूरचा राहणारा साधू नामे वाणीथोर. नौकेत भरून धन फार येता झाला नदी मार्गे. बहुत जनाचा समुदाय तेथ पाहता झाला यथार्थ. मणी धरून या मनोरथ येता झाला ते ठाई. चांदवे लखलखित गहन मणी मोत्याने शोभायमान. नृत्य वाद्य आणि गायन तेही एकता झाला. विप्रवर करीती वेदाध्ययन ऐसे मनोहर रम्य स्थान. पाहून हर्षयुक्त मन वेश्याचे झाले की. कर्णधारासी म्हणे वचन मी ते पाहून येतो परतोन. तोपर्यंत नौका येथून चालू तुम्ही न करावी. त्यावेळी सेवक जन हात जोडून बोलती वचन. आज्ञा तुमची प्रमाण पाहून यावे स्वामी या. वैष्णवेतून उतरून नमस्कारून या सभाजन. पुसता झाला तया लागून काय येथे होत आहे. सत्य बोलती वचन येथे सत्यनारायणाचे अर्चन. कलियुगी ऐसा देव जाण दुसरा नाही सर्वथा. राजा लोकांचे हिता करता पूजनाची करी प्रसिद्धता. कलियुगी हा प्रकार वाढता लोक तरतील समस्त. 2 गड्डिका येथे राहून कथा एक परमगहन. नंतर प्रसाद घेऊन जावे आपले नौकेवरी. ऐसे एकूण या साधुवानी वर बोले तया लागुने. कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मजप्रती सांगावे. सभ्य उवाच. सत्यनारायणाचे पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ. सांगावया नाही प्रबळ ऐसा कलियुगी फळदाता. परंतु थोडे तुझ लागुने सांगतो एके प्रेमी करुणी. निर्धनी होऊन धनवान अंती उत्तम सुखभोगी. अपुत्री पुत्रवान होऊन अंधा येती नयन. राज्य गेले तया लागून प्राप्त होय तत्काळ. जी जी कामना करीती जन ती देतो सत्यनारायण. पूजकांचे सर्व विघ्न तत्काळ स्वयं नाशितो. साधू आणि हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला ते वेळी. सत्यनारायण उवाच. मजला संतती नाही जाण कृपा करून सत्यनारायण. पुत्र अथवा कन्यारत्न कृपेने जे देईल पताका कांचने करून मी पूजिन सत्यनारायण. हे ऐकून समस्त जन म्हणती प्राप्त होते तुझ लागे.
एकोणीही प्रतिउत्तर संतोषले त्यांचे अंतर. करुण श्रीहरीचा नमस्कार प्रसाद घेता जाहला. तेथून आला नावेवरी सेवकास आज्ञा करी. नौका चालवावी सत्वरी घराप्रती येता झाला. स्त्रियेने मंगळ वैभवे साधू उवाळीला जीवे भावे. आनंदे करुणी स्वभावे श्रीहरीस भजत असे. गेला कौतुके काही काळ ऋतुस्नात झाले विल्हाळ. पती संयोग करून तत्काळ गर्भधारण करीती झाली. 9 मास भरता जाण प्रसवली कन्यारत्न. सौंदर्य तिचे अति लावण्य नेत्रकमळा सारिके. साधू करून मंगल स्नान केले कन्येचे मुखावलोकन. ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्य अपार दिदले. जन्मपत्र वर्तवूनी कलावती नाम ठेवूनी. ब्राह्मण आनंदे करुणी साधूस सांगते जाहले. कलानिधी चंद्रास म्हणत तो इचे मुखावरी वास करीत. कलावती नाम ठेवीत म्हणून सर्व विप्रवर. शुक्ल पक्षी कला वाढत तेशी ती थोर होत. प्रौढावस्था ती सहित विवंचना करी लग्नाची. कोकांचनपूर विख्यात तेथे शंखपती वाणी राहत. धनिका आणि कुळवंत वर नेमिता झाला. शुभ दिन लग्न घटिका पाहून कन्या अर्पिली त्या लागून. अग्निदेवाचे साक्षीने लग्न करीता झाला. वाद्य नृत्यादी गीत याचका बहुत द्रव्य देत. सोहळा केला दिवस 7. आंदन फार दिदले. जामातासी पुत्र मानून घरी ठेविला तक्षण. सत्यनारायणाचे अर्चन केले नाही जानपा. इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा 3य अध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सूत उवाच. आता साधूचा इतिहास श्रवण करा सांगतो तुम्हास. भोगून या सर्व विलास अंती सन्निध पावला. पाहून या सुमुहूर्त व्यापार करावयासी निघत. मणी मोती रत्ने बहुत. नौके भरून चालला संगे घेऊन जामात. देशांतरी प्रयाण करीत एक नगर अति अद्भुत. नर्मदा तीरी पाहिले तेथे जमाता सहित. राहिला त्या जागेत क्रया विक्रय असं म्हणतात. करीत असे आनंदे करावे सत्यनारायणाचे पूजन. त्याची विसरला आठवण. प्रमादे करुणी धनधान्य त्यात लुब्ध झाला. त्या कर्मविपाके करून तापला परमगहन. एके दिवशी त्या नगरात जाणं राजभंडार फोडिले. त्यातील मणी मोती यांच्या माळा घेते झाले पाहुणे सकळा. निद्रेने व्यापिले रक्षपाळा कोणी पाहता न झाला. सूत मागद बंदीजन जागी करती राजा लागून. शौचविधी स्नान करून बसता झाला सिंहासने. सेवकजन सर्व येऊन करून या साष्टांग नमन. सांगती सर्व वर्तमान चोरी भांडार फोडिले. रत्नमाळादी धन सर्व हरण करून आज्ञा केले समजता लागून. धरुणी आणा चोराते न आणिता तस्कर होईल तुमचा घात फार. हे कुणी दूत विचार करीते झाले ते दबा. शोधित चालले क्रमांतर कोठे न लागे त्याचा थार. विलाप करीती नाना प्रकार आता काय करावे. राजा आता दंड करून घेईल सर्वांचे प्राण. ऐसे मनात भय मानून काय करीते झाले. परदेशी साधूस जाणून थोर चोर हाचही स्थापून. त्यासी केले बंधन साधू जमाता सहित. रत्ने आणि मोतिक कमळा वस्त्रे घेतली सकळा. पुढे घालून दोघाला राजापाशी आणले. प्रतिकूळ हरी त्यास झाला म्हणून राजा काही न बोलला. धन त्याचे तये वेळा राज्य भंडारी ठेविले. साधू यास कारागृही घातले जमातासे. लोह शृंखला पायात त्याही सेवक जन घालिते. साधू जमाता सहित वारंवार विलाप करीत. म्हणे हे पुत्र होतात धन आपले कोठे गेले. कोठे माझी भार्या असेल कलावती काय करेल. विधाता झाला प्रतिकूळ आता काय करावे. ऐसे दुःखात निमग्न होऊन करी चिंता गहन. मोठ्या प्रयासे धन मिळविले होते मी. कोणत्या कर्म विपाके करून कोणत्या पापाचे आचरण. मी केले काळे करून चिंतेत वर्ष लोटली. प्रतिकूळ हरी होत जे धन होते संचित. राजदंडे समस्त राहिले ते चोरणेले. भार्या झाली अतिदुःखित. पतीचे कल्याण इच्छित. वस्त्रे आणि पात्रे समस्त सर्व विकोणी खात असे. घरी काही न राहिले जाण. मग कन्येसहित आपण काष्टे बेचून राणांतून निर्वाह करीती जाहली. अन्न आच्छादन नसता वरी कन्याची तिची काय करी राहत होता विप्रशेजारी. त्याचे घरी जात असे. तो तेथे सत्यनारायणाचे अर्चना करीत होता एक सज्जन. कलावती करुणी नमन काय तेथे बोलले. पिता आणि भ्रतार घरास येते सत्वर. तू मज पावशी सर्वेश्वर तरी मी पूजन करी. एशी ती प्रार्थना करीत तथास्तु म्हणती सभासद. कथा ऐकून प्रसाद घेत प्रातःकाळी घरी आली. आई म्हणे सुलक्षणा कोठे राहिलीस कोणी कारणा. सत्यनारायण कथा पूजना सर्व तिस सांगत असे. माते इच्छा पूजेची करून आहे म्हणशी तू तरी जाण. जनक आणि भ्रतार मिळून घरी यावे यासाठी. मातेचे आले मनास भिक्षार्थ गेली नगरास. न करिता आयास बहुत धन मिळाले. मग तिने आणून साहित्य कलावती पूजा करीत. लीलावती सहित भक्तिभावे पूजिला. कलावतीचे पूजे करून प्रसन्न झाला नारायण. कृपावंत दयाघन त्याचे वर्णन कोण करे. सत्यनारायण उवाच. या पूजेचे महात्म्य वर्णून शक्ती निगमागम. देवादिदेव पुरुषोत्तम भक्तिभावे तोषत.
भुक्ती देणारं त्यासन सोसी गर्वाचा भार. यती म्हणे चमत्कार श्रीहरीने दाखविला. कलावती करिता पूजन त्या दिवशी सत्यनारायण. राजाचे स्वप्नात येऊन काय बोलता झाला. साधूचा अपराध नसता बंधन केले तत्वता. मुक्त त्यासी करी आता आज्ञा माझी तुझासे. स्वपर्यका वरुती राजाने निद्रा केली होती. तो विप्ररूपे तया प्रती बोध करिता जाहला. माया हरीची प्रगटले मग निद्रा राजाची केली. विस्मित होऊन ते वेळी आश्चर्य करी मनात. गुरु आणि गणपती आदरे नमुनी कमळापती. मुख अवलोकनी घृती सिंहासनी बैसला. सर्व वृत्तांत तये वेळा मंत्री यासी सांगता झाला. एकोणी प्रधानाधिक ते वेळा काय बोलते झाले. हे राजेंद्रा स्वप्नात पाहिले ते आहे सत्य. मनात झाला हर्षयुक्त माया हरीची प्रबळ. मग कारागृहातून तत्काळ साधूचा आणवून सन्निध तया बैसवून पुष्य आनंदे राजवाच. काय तुझे कुळगोत्र कोण देश पवित्र. येथे येण्यास काय निमित्त हे सर्व सांगावे मजपाशी. साधू वाच. रम्य रत्नपूर नगर आम्ही तेथील राहणार. क्रय विक्रयाचा व्यवहार यतिवाणी असो आम्ही. मणी मोती हिरे रत्न विकावे करून या प्रयत्न. राजदूती हे सर्वज्ञ तस्कर म्हणून आणले. चोर नाही आम्ही जाण मणी पहावे विचारून. राजदूती तुमच्या भयाने धरुणी आणले आम्हासी. अपराध नसता यथार्थ केला आम्हावरी अनर्थ. आता आम्ही कोणता परमार्थ करावा ते सुचेना. उक्त दिसे ते आता करी वहिले. हे बोलणे उगे राहिले. एकोण्या निश्चया केले त्याच वेळी राजाने. तत्काळ बंधापासून उभय ताते मुक्त करून. नाविका ते आणून शमस्रू दोघांचा करविला. गोघृतात तिळ मिळवून अंगी उटणे लावून. उष्णोदके स्नान घालून वस्त्रे दिली तयासी. पक्वानासहित भोजन नाना प्रकारे करून. उभयतासी घाली भोजन तांबूलही दिदले. केला बहुत आदर दुःख भोगित होते फार. त्या व्यथेचा परिहार केला राजाने तत्वता. ऐसा सन्मान पाहून साधू बोले राजा लागून. राजेंद्रा कृपा करून मज आज्ञा द्यावीची. स्वामी तुमचे कारागृही दुःख भोगिले बहुत काही. आता लवलाही नगराप्रती पाठवा आज्ञा द्यावी महाराज. जमाता सहमज ऐसे बोलूनी सहज. उगाच तो राहिला ऐशी साधूची वाणी. एकूण या तेच क्षणी कोशाधिकारी बोलावून आज्ञा करिता झाला. द्रव्य आहे याचे संचित. ते नौकेत भरून द्या त्वरित. साधू वैश्यास आज्ञा देत जावे आपल्या गृहासी. राजाची आज्ञा घेऊन साधू चालला तेथून नौकेवर बेसोने नदी मार्ग चालला. जमात साधू ते वेळा गीतवाद्य करीता झाला. मंगल करुणी चालला विसरला पूजनास. सत्यनारायण देव कलियुगी त्याचा अनुभव. पूजन करील मनोभाव. त्यावर देव कृपा करी सर्व कामना देऊन. करी त्याचे मनोरथ पूर्ण. ऐसा देव कृपा घन त्या कार्य भजेन. सूत वाच. हे शौनकादी ऋषीगण एका हरीचे महिमान. तापत्रयात जे पडले जण त्यास कृपे उद्धरतो. तो तापस रूप धरून करी साधूचे विटंबन. ती कथा आता गहन एकावी जिवे भावे. तापस उवाच. नौकेत काय भरले धन हे सांगावे मज लागून. साधू बोले लतापत्रे पूर्ण नौके माझी फरियले. आम्ही तरणीवर बैसून जातो नदी मार्गे करून. विरोधी प्रयोजनी काय कारणे करिता तापस एकता वचन. म्हणे लतापत्रे करुणी पूर्ण. मनी इच्छा तेची जाण तथास्तु ऐसे होयची. त्यावेळेस सर्व धन गुप्त झाले नौकेतून. साधू ऐसे पाहता जाण बोलता झाला जमातास. नौकेतील सर्व धन जाऊन लतापत्रे जाण. दिसती मज लागून द्रव्य यातील गेले कोटे. ऐसे म्हणून तत्काळ मूर्छित पडला विवळ. विलाप करुणी प्रबळ दुःख शोक करीत असे. तो जमात बोले वचन तापसाचा केला अपमान. आता त्याचे जावे शरण मरण नाही तुम्हास. गळ्यात वस्त्र घालून गेला तापसा शरण. महाराज तुम्ही कोण न कळे मज स्वामी या. यक्ष किन्नर गंधर्व की देवांचा हे देव. मणी न जाणता प्रभाव सहजवृत्ती बोलेलो. माझे विटंबनाचे कारण सर्व सांगावे मज लागून. तत्काळ कृपावंत होऊन तापास बोलता झाला. तापस उवाच. आपले मन आपणाते शत्रू मित्र ऐसे होते. मोठेपणाच्या अभिमानाते सोडी आता तू साधू. आपले मूढपणाचे योगे भोगील असे जे केले मागे. चंद्रचूड समुदाय संगे नारायण पूजित होता. ते अनपत्या मज कृपा करून द्यावे पुत्र किंवा कन्यारत्न. मी यथाविधी तुझ पूजेन ऐसा नवस केलासी. परंतु धन गर्वे भरीत पूजा विसरलास सत्य. सर्व व्यापक तो भगवंत तुझ प्रचित दाविले. पूर्वी ऐसा वर पाहुणी कन्या झाली तुझ लागुनी. मूर्ख आता तरी उमज म्हणी बोलवणी रूप दाखविले. साधू करी साष्टांग नमन गळ्यात वस्त्र घालून. म्हणे मी अपराधी गहन सदगद वाणी बोलत. जय जयाजी सत्यनारायणा. जय जयाजी अपरंपार गहन. जय जयाजी सर्वातीत निर्गुणा. विश्वव्यापक तुझी एक. तू सत्वरूपी निरंजन. तू देव कृपेचा सागर पूर्ण. तुझे आधारे प्राणी मात्र जाण चारी युगी वर्तती. तू देवादिदेव जगनिवास. तुझी खरा जगदीश. द्रव्यमध्ये आम्हास
स्मरण नाही तुझे की. माझे बुद्धीचे क्षमापण करी आता कृपानिधान. वारंवार तुझे स्मरण करीन मी हे जाणपा. येशी स्तुती करून मुद्रा लक्ष स्थापिल्या तेथे प्रत्यक्ष. मजला आहे तर तुझे चरण साक्ष पोचता घरी पूजिन. प्रसन्न होऊन नारायण म्हणे तुझी इच्छा हो परिपूर्ण. पुत्र पौत्र समवेत जाण नाना भोग भोगीशी पै. भोगणी सर्व संपदा अंती पावसे माझे पदा. न होता तुझा आपदा सुखे राहे या लोके. ऐसे देऊनी वरदान अंतर्धान झाला नारायण. साधू आपले नौकेत बसून पुढे चालता झाला. तो स्वनगराजवळ येत मग घरी पाठविला दूत. तो जाऊन लीलावती प्रत हात जोडून सांगे पा. म्हणे साधू जामाता सहित कृतकृत्य होऊन येत. तेव्हा ती पतिव्रता कन्येसहित पूजा करी सत्यनारायणाची. पूजा समाप्त झाल्यावर साध्वी निगती झाली सत्वर. सांगती सखी जनांचे भार नावे जवळी पातळी. कलावती प्रसाद न घेता निघून आली तत्वता. पती मुख दर्शनाची उत्कंठा तो तेथे ऐसे वर्तले. अवज्ञा प्रसादाची जाहली. त्या कारणे नौका बुडाली. साधू म्हणे तयेवेळी माझे विटंबन कोणी केले. कारागृही बहुत प्रकार दुःख भोगिले दिवस फार. प्रारब्ध करणे अपार. काय करू मी आता. पुत्राविने माझा संसार वृथा झाला दुस्तर. आता माझी जीवासी धिकार अशा प्रकारे विलाप करी. ते पती मरण ऐकून कलावती शोक करी दारुण. इतक्यात लीलावती पूजा सारून मंगले करीता आली. जमाताचे निधन एकताच शोकपूर्ण. कलावतीस पुढे घेऊन रुदन करी अपार. स्वामी मी कृतार्थ असता काय झाली ही अवस्था. धिक्कार तुझी या प्रभुत्व आता ऐसे बोलून शोक करे. कन्येचे मुखाकडे पाहे तो मुख मृगांक उतरला आहे. मातेच्या मुखाकडे ती पाहे पडली धरणी मूर्छित. कर्दळी स्तंभाचे परी पडताच झाली घाबरी. सावध होऊन सत्वरी पित्याचे मुख पाहत असे. रूपे अत्यंत सुंदर नेत्रातून वाहे नीर. मोत्यासारखे हृदयावर शोभायमान होत असे. हा प्रिय हा नाथ समर्थ मजवरी का केला अनर्थ. आता जिने माझे व्यर्थ झाले असे तुझविणे. पतीचे श्री अर्धांग हे वेदांत आहे सांग. अर्धांग आता अंग कैसे राहिले समर्थ. कलावती आणि लीलावती साधू सहित आणि युवती. शोक समुद्रात बुडती मग काय वर्तले ते एका. आकाशवाणी ऐसी झाली की कलावतीने पूजा केली. परिप्रसाद न घेता आली म्हणून देवा क्षोभला. आता प्रसाद घेईल आदरे तरी पतीसी पावले सादरे. एकदाच जाऊन त्वरे प्रसाद सेविती झाले. त्यावेळेस सत्यनारायण करुणा कर कृपा करुणा चमत्कार करी पूर्ण. सर्व जना देखत नौका पाण्यात होती बुडाली. ती जामाता सहित निघाले. साधू धावून तयेवेळी जामातासी भेटला. जामाता मृत्यू गृही गेला. तो माघार फिरून आला. हे पाहताची जनाला विस्मय फार झाला. म्हणती सत्यनारायण कोण जाणे त्याचे विधान. पावतो भक्ता लागून कलियुगी तत्काळ. साधू जमाता सहित श्री कन्येचा धरून हात. घरी आले समस्त याचका ते गौरविले. लक्ष मुद्रांचे स्थापन केले होते ते आणून. पूजा संभार सिद्ध करून चांदवे तेथे लाविले. पताका कांचनी करून इष्ट सोयरे आप्तजन. ब्राह्मण बोलावून वेदघोष करून पूजा करिता झाला. सुवर्ण पुष्पे आणि फळे देवासी अर्पिले सकळे. भक्ष्यभोज्य पै सोजवळे नाना प्रकारे करीत असे. षोडोपचारे भगवंत पूजिता झाला जमाता सहित. मग प्रार्थना केली बहुत. वासुदेव तोषविला. साधू वाच प्रणमामी महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्ध. मी मूढ मम प्राद क्षमा केली पाहिजे. सुर असुरा प्रतिनाना गंधर्वाची रीती. तुझे हाती जगतपती कलासूत्र सर्वांचे. तुझे कृपेने चालती तुझे कृपेने बोलती. तुझे कृपेने जगती वर्ततात सर्व लोक. आता करुणी मजवरी कृपा करुणा करा जगद्रूपा. माझी पूजा अंगीकारा निजरूपा. चिद्रूपा माझी ठाव दे. ऐसी प्रार्थना बहुत तत्काळ करी प्रणिपात. विप्रभोजन करुणी समस्त तोषविले भूदेव. मित्रबंधू आप्तजन सर्वा दिदले भोजन. या लोकी सुख भोगून अंती विष्णू पद पावला. या विधाने करून करील सत्यनारायणाचे पूजन. त्याचे मनोरथ जाण तो देव पुरविल. जी कामना मनातून करील ते सिद्ध पावेल जाण. कलियुगी हे पूजन स्वतः प्रगटून चालवले. इति श्री इतिहास समुच्चय श्री सत्यनारायण कथा चतुर्थ अध्याय. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सूत म्हणे शोनकादिका सावधान चित्ते करून एका. कथिता मी कथानका जेणे सिद्ध पावेला. अंगध्वज नामे विख्यात राजा प्रजा पालनी आसक्त. असता झाला त्याचे चरित परिसा आदरे करुणे. सत्यदेवाच्या प्रसादा टाकुनी पावला आपदा. राज्य असोनी संपदा क्षणात नष्ट झाली. एके समयी तीनुपती जाऊनी घोर वनाप्रती. मारुनी नाना मृगाप्रती. पावता झाला भ्रमाते. तो एक देखीला वटतरू. जयाच्या छायेचा विस्तीर्ण घेरू. त्या माझी तो नृपवरू घेता झाला विश्रांती. तो तेथे देखिले अद्भुत सकल गोप आनंदित. सत्यदेवाची पूजा शांत मने करून करीतात. उन्मत ऐसा तो नगरपती सत्यदेवाच्या जाऊनी पडती. नमन पूजा देक भक्ती नाहीच करिता झाला. गोपाळी करुणी सत्यपूजन. द्विजा करुणी साष्टांग नमन. प्रसाद राजा सन्निध ठेवून जाते झाले साक्षेपे. सकळ मिळून आनंद भरित. प्रसाद सेविती भक्तियुक्त. तेने करुणी सत्यदैवत संतुष्ट झाले त्यावरी. नृप म्हणे हे पशुचे पालक मी तो पृथ्वीचा नायक. याचे हातून प्रसादाधिक हे कैसे
घ्यावे म्या. ऐसा विचार करून मनात प्रसाद तेसाच टाकून मनात अश्वारूढ होऊन त्वरित तेथून या निघाला. तो मार्गी अपशकुन होत नगरा पातला चिंताक्रांत. सदनी जाऊन या पाहत तो अनर्थ वर्तला असे. पुत्र झाले सकळ नष्ट, प्रधानही न दिसती अष्ट. सकळ जन पावती कष्ट, संपत्ती लया पावले. चिंताक्रांत होऊन नृपती विचार करी आपले चित्ते. प्रसाद त्यागे करुणी झटती, दुःख सागरी बुडालो. म्हणून आता वनात जाणे करावे त्वरित, त्या सकळ गोपाळासहित व्रताचरण करावे. ऐसा विचार करून नृपती गेला त्वरित वनाप्रती. भक्ती श्रद्धा ठेवून चित्ते करिता झाला व्रताते. यथाविधी व्रत आचरुणे, गोपाळांसी प्रसाद अर्पुणे. प्रसाद भक्षण स्वये करुणी नगरा पातला त्वरित. तेने तोषला भगवंत, सत्यनारायण कृपावंत. ब्रह्मादिकाही ज्याच्या अंत, नाही सत्य कदापि. ऐश्वर्य समग्र ही लादले, राज्य स्वतंत्र चालले. पुत्र पौत्र ही सजीव झाले, व्रत प्रभावी करुणे. अंगध्वज नृपती येशा परी, दारा सुतांचे सुख संसारी. भोगुनी गेला लोकांतरी, देव सन्निध. ऐसी या राजाची कथा, कथिली पवित्र संक्षिप्ता. या कथेचा महिमा आता कथितो मी परिसावा. सूत म्हणे का मुनिवर्या, या व्रताचा महिमा ऐकून या. दुरित सकळ टाळून या, पावती नर सुखाते. ऐसे हे व्रत परम पवित्र, याचे आचरण करीते जनर. पावती पुण्य अपार, नाही संदेह किमपिही. सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे नर करीती सुजाना, त्यांचे मनोरथ परिपूर्ण होतील जाण निश्चय. दरिद्री होईल संपत्ती मान, बद्धांचे तुटेल बंधन. भीती सकळी जाई पळून, व्रत प्रभावी करुणी. इहलोकीचे सुख भोगून, सकळ दुरिते शमवूने. पवित्र ऐशा वैकुंठ भुवनी, नांदताती सुखे हो. ऐसे हे व्रत पवित्र, तुम्हा कथिले सविस्तर. ज्याच्या श्रवणी सत्वर दुःखे नाश पावते. या सत्यनारायणाप्रती कोणी काल ऐसे म्हणते. सत्य ईश्वर ऐशीही ख्याती, होईल सत्य या जगी. हे व्रत चारयुगी प्रसिद्ध, परिकलियुगी त्वरित फलद. याचे नियोगे सत्यदेव विशद, संतुष्ट होईल तत्काळ. इति श्री स्कंदपुराणी रेवाखंडी शौनकादी मुनी आणि सूत यांच्या वचनी कथा हे पूर्ण झाले. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडी सत्यनारायण कथा पंचमोध्याय. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.